सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही। आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे। त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे। जस्टिस शिंदे यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे। जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही, त्यावेळेस हा GR बेकायदेशीर आहे, कायद्याला धरून नाही, एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे। आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। त्याचा हा निर्णय ज्या वेळेस कोर्ट केला जाईल त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील। आणि जिथे 2003 साली 2006 साली निर्णय आलेला आहे, तर ह्या 2006 सालच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये मी जसं म्हटलं चॅलेंज केलं होतं, ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही। फार तर रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे। तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का, फसवलत का, याचा खुलासा तुम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे। आणि दुसरा ओबीसींचा असणारा इश्यू आहे, हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसींना स्वतःच्या अधिकारासाठी लढावं लागेल, मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील, बैठका घ्याव्या लागतील। आणि ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये कशा रीतीने प्रेशर घालायचं, प्रेशर ठेवायचं याचाही ओबीसी मंत्र्यांना विचार करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। आपण आता फक्त विचार करावा की राजीनामा द्यावा भुजबळांनी असं वाटतं तुम्हाला? नाराजी व्यक्त करून कॅबिनेट सोडून गेलेले आहेत। आता तो त्यांनी ठरवायचा आहे की राजीनामा द्यायचा की न द्यायचा हा त्यांनी ठरवला पाहिजे। आता तुम्ही जे क्लॉजेस सांगितले की त्या अंतर्गत म्हणजे आरक्षण देता येणार नाही, परंतु मनोज जरांगे पाटील हेच म्हणत आहेत की आम्ही स्टेजवरती शब्द घेतलाय राधाकृष्ण तुम्ही ओव्हरकम कसं करणार हे जजमेंट आम्हाला माहीत होतं। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतली होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीना राहू द्या, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्याला वेगळं आरक्षण तुम्हाला द्यावं लागेल। आणि ते जर वेगळं आरक्षण दिलं असतं तर त्याचं पॅरामीटर सरकार कोर्टाने पाहून त्यांचं कन्फर्म केलं असतं असं मला वाटते। ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी दोन मुद्दे काढले ते म्हणजे हैदराबाद गॅझेट आणि आता सातारा गॅझेट, या गॅझेटचा किती परिणाम होऊ शकतो किंवा तो तरी मराठा समाजाला दिलासादायक आहे? अजिबात नाही। याचं कारण की हे दोन्हीही गॅझेट जे आहे ते 20 सालचे गॅझेट्स आहेत, परंतु 1930 साली सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हा पब्लिश झाला। आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पब्लिक झाल्यानंतर त्याच्यामध्ये SC आणि ST यांच्या असणाऱ्या दोन वेगवेगळ्या
शेड्यूल्स राज्यभर हे पब्लिश करण्यात आले की कोण SC आहे आणि कोण ट्रायबल आहे. तशा रीतीने इतर मागासवर्गीय कोण याचा GR त्यावेळेस निघाला नाही. त्याच्यामुळे 1930च्या अगोदरचे जे आहेत त्याला तसा फारसा कायद्याचा आधार नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मुळात जरांगे पाटील यांच्या ज्या मूळ मागण्या की सगळ्या मराठ्यांना कुणबी करा आणि बाकीच्या ज्या आहेत सरसकट मराठ्यांना कुणबीमध्ये टाका, मुळात याच संविधानाला धरून आहेत का? या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहे का की केवळ राजकीय दबाव तयार करण्यासाठी हे आंदोलन तयार केलं? मी असं आता आपल्यासमोर माजी न्यायाधीश हायकोर्टाचे मार्ला पार्ले आणि बगाजी यांचं जजमेंट मी असताना आपल्यासमोर वाचून दाखवलं. पॅराग्राफ 13 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 13 मध्ये असं म्हटलेलं आहे की सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून संबोधिता येणार नाही आणि तसं करणं चुकीचं आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा कोर्टाने निर्णय दिला तर तो फायनल आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आता कितीही पब्लिकली आपण म्हणायला लागलो की सर्वच मराठा कुणबी आहेत, कायद्याने त्याला काहीच अधिकार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देतोय, तसाच निर्णय घेतलाय, कायद्याचंच नाव पुढे केलं जातंय सरकारकडून. मी आपल्याला आता असताना जे जजमेंट आहे ते वाचून दाखवलेलं आहे. हे मुंबई हायकोर्टाचं जजमेंट जे आहे ते सुप्रीम कोर्टाने कन्फर्म करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टापुढे असणारं मी जसं म्हणालो की रिव्ह्यू पिटिशन नव्हतं किंवा क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे हा निर्णय फायनल झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणून मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष गंडवतोय आणि फसवतोय हे त्यांनी थांबवावं अशी असणारी परिस्थिती आहे. नाही, याच्यामध्ये पण न्यायालयाच्या मग मार्फत नाही, दबाव आणून हे तुम्ही फक्त आंदोलन भाजपचं नाव करण्यासाठी घेताय. त्यांनी प्रयत्न केला तर सरकार तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय. सरकार महायुतीचं सरकार आहे. मग त्यातले जे 2 मराठा उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश तुम्ही यात का करत नाही? कारण मी याचं करत नाही कारण का त्यांना गंडवलेलं आहे आणि फसवलेलं आहे. पण मग त्यांनाही कळत नाही. त्यांना कळालेलंच नाही. काल सुनील तटकरे म्हणाले माध्यमांशी बोलताना की आम्हाला GRचा अभ्यास करावा लागेल. याचा अर्थ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेतलं नाही असं म्हणायचं. ते मला माहित नाही. जो जजमेंट दिलेलं आहे कोर्टाचं जजमेंट आहे. जसं तुम्ही ऍडव्होकेट आहात, मनोज जरांगेंसोबत देखील एक ऍडव्होकेट पूर्ण ऍडव्होकेटची टीम असते, त्यांच्याही गोष्ट लक्षात आली नसेल किंवा ते त्यांनी असं मी जजमेंट वाचून दाखवलं, कुठच्या सालचं आहे तेही वाचून दाखवलं, पार्टीज कोण आहे तेही वाचून दाखवलं, 2006 EIR मध्ये कोर्ट झालेला आहे तेही मी असं त्या ठिकाणी आपल्याला वाचून दाखवलं.